नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मे 2026. मी आहे नेपाळमध्ये पोखऱ्याहून. आम्ही काय करायलो, मुक्तीनाथ या ठिकाणी जात आहे. तर मुक्तीनाथ या ठिकाणी जात असताना या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आमची यात्रा इथं थांबलेली आहे. कारण की या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. तर हे मुक्तीनाथ असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तिथं तपश्चर्येसाठी गेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही मुक्तीनाथ या ठिकाणी जात आहे. पण जात असताना काय झालं, वाटामध्ये दरड कोसळल्यामुळं आम्ही जवळपास 2 तास झालं इथं थांबलेलो आहे. जोपर्यंत इथं ते JCP पॉक्युलर येत नाही तोपर्यंत हे आमचा तिथला जाण्याचा रस्ता सुरळीत होणार नाही, म्हणून हे लक्षात यायचं. पण या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस येण्यासाठी कंप्लीट 12 दिवस पूर्ण राहिलेले आहेत. तर 12 दिवस पूर्ण असताना म्हणजे 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे. त्या 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, म्हणून हे अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी मान्सूनसाठी पोषक असं खूप वातावरण चांगलं आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामे करून घ्या आणि आपण आपल्या शेतीचं नियोजन करा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन सध्या राज्यामध्ये देखील आता म्हणजे आज 26-27च्या दरम्यान आता म्हणजे पूर्व विदर्भाकडे मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. पण त्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 31 मेच्या नंतर 31 मे ते 1-2 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पूर्व मोसमी पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागेच लगेच मान्सूनचा पाऊस येणार आहे, म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की इतका मोसमी म्हणजे मान्सूनसाठी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये खूप पोषक वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे यावर्षी जरा म्हणजे पेरणी योग्य वेळ होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 26, 27, 28च्या दरम्यान मध्ये तुमच्या विदर्भात देखील ना एक पूर्व मोसमी मान्सून पूर्व मग पाऊस अवकाळी एक स्वरूपाचा येणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, 25-26च्या दरम्यान एक तिकडं देखील मान्सून पूर्व एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस चांगला बरसणार आहे. सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे. म्हणजे काय झालं की केरळला काय होणार आहे, केरळला 29 आणि 31 तारखेला केरळमध्ये मान्सून तिथं दाखल होणार आहे. आणि तिथून ते 5 ते 6 दिवसा म्हणजे 5 ते 6 जूनला जवळपास ते महाराष्ट्रामध्ये दाखवले आणि तिथून ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागावर जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, मान्सूनचा पाऊस आल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल झाली तर मग तुम्ही कधी पेरणी करू शकता. पण 4 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. आणि तुम्हाला एक सर्वप्रथम सांगतो, 1 जून नंतर पडलेला कधी पाऊस महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा. बीड जिल्हा एक जास्त राहणार आहे, सोलापूर जिल्ह्याला एक राहणार आहे, सांगलीकडे राहणार आहे, सातारा, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक पूर्ण, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मान्सून पूर्वचा एक हे 2-3 दिवस आणखीन 25पर्यंत हे चांगला बरसणार आहे. काही भागामध्ये चांगला पडणार आहे आणि काही भागाला सोडून देणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार, विदर्भातल्या शेतकऱ्याला आणखीन 2-3 दिवस वाट बघावं लागणार. विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मग 26 मे ते 3-4 जूनच्या दरम्यान मग तिकडे देखील काय होईल पूर्व मोसमी पाऊस चांगला बरसणार आहे, म्हणून ही अंदाज ते देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण मान्सूनचा पाऊस मात्र विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा, 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. कारण की विदर्भात देखील काय होणार आहे, पाऊस मान्सूनचा येत असताना तुमच्या विदर्भाला चांगलं जीवदान देणार आहे. जास्त विदर्भात देखील खूप पडणार आहे. म्हणजे विदर्भामध्ये सांगायचं तर 2 तारखे म्हणजे विदर्भात देखील 2-3 जूनच्या नंतर मग खूप विदर्भात देखील चांगला
पाऊस पडणार आहे, म्हणून ही विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप आनंदाची बातमी, म्हणजे त्या 11 जिल्ह्यासाठी देखील खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मात्र शेतकऱ्याच्या यावर्षी